ह्याला सुद्धा रस्त्यावर नेऊन सोडायला आहे ना, तुमची इच्छा एवढी आहे ना, ह्याला सुद्धा रस्त्यावर नेऊन सोडायला आहे ना, ठीक आहे. ह्याला सुद्धा रस्त्यावर नेऊन सोडायला आहे ना, हीच इच्छा आहे ना तुमची, ठीक आहे. मित्रांनो, ह्या सर्वांना रस्त्यावर सोड, आश्रम बंद कर, समाजकार्य बंद कर, नाहीतर आम्ही तुला सोडणार नाही, आम्ही तुला संपवणार. तर तुम्हाला काय वाटतंय, याला मी रस्त्यावर सोडा दे, रस्ते पे छोड़ दू रास्ते पे नाही छोडू, या तुम्ही. ह्याला सुद्धा रस्त्यावर नेऊन सोडायला आहे ना, तुमची इच्छा एवढी आहे ना, ह्याला सुद्धा रस्त्यावर नेऊन सोडायला आहे ना, ठीक आहे. तर ह्याला सुद्धा रस्त्यावर नेऊन सोडायला आहे ना, हीच इच्छा आहे ना तुमची, ठीक आहे. आणि ह्याला सुद्धा हे अंध आहे, रस्त्याला याचे काय हाल मला माहित नाही, ह्याला सुद्धा रस्त्यावर नेऊन सोडायचं ही तुमची इच्छा आहे ना, ठीक आहे. रामपाल, तर ह्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, हे आनंदच तुम्हाला संपवायचा असलं आणि रस्त्याला याला भीकच मागायला लावायची तुमची इच्छा असली, तशी तुमची इच्छा मी पूर्ण करतो. तर तुमचं जे पण आहे ते आपण नक्कीच पूर्ण करूया. तर मित्रांनो, बाकीची माहिती तुम्हाला लगेच देतो की या सगळ्याला रस्त्यावर का सोडायची वेळ आपल्यावर येत आहे आणि ह्या सगळ्याला रस्त्यावर सोडल्यावरच माझा जीव वाचणार आहे असं मला एक जणांनी सांगितलं. काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, अंतःकरणावर दगड ठेवणे गोष्टी तुम्हाला आता बोलत आहे मी. मित्रांनो, ह्या सर्वांना रस्त्यावर सोड, आश्रम बंद कर, समाजकार्य बंद कर, नाहीतर आम्ही तुला सोडणार नाही, आम्ही तुला संपवणार. अशा एक कॉलचा मला एक फोन आला होता आणि त्याच्यामध्ये मला सरळ धमकी देण्यात आलेली आहे, आश्रम बंद कर, समाजकार्य बंद कर, जेवढी माणसं तुझ्याकडे आहेत तेवढं रस्त्यावर नेऊन सोड, नाहीतर आम्ही तुला सोडणार नाही, तुझा जीव संपू. तर अशी धमकी देणारा मला काल परवा फोन आला. तो कोण आहे, काय आहे मला माहीत नाही आणि त्याचा आणि हा आश्रम बंद होण्याचा काय संबंध आहे हे बी मला माहीत नाही. पण मित्रांनो, सर्वप्रथम ज्यावेळेस त्यानं धमकी द्यायला सुरुवात केली त्यावेळेस मी त्याची रेकॉर्डिंग चालू केली. त्याची रेकॉर्डिंग काय आहे ते रेकॉर्डिंग तुम्हाला अगोदर मी ऐकवतो, बाकीचा विषय आपण त्याच्यानंतर बोलूया. हॅलो हॅलो, हा बोला. बघ वृद्धाश्रम अनाथाश्रम आहे, वृद्धाश्रम नाही. अनाथाश्रम पंढरपूर का? हो. कोळपी नाना शिकायत का आमच्याकडं? काय म्हणताय? कोळपी नाना तुमच्याकडे का पेशंट? बर, हा. शिकायत केली आमच्याकडे, ते व्यवस्था बरोबर नाही. कुठं तुमच्याकडे म्हणजे कुठे केली? हा, तुमच्याकडे म्हणजे कुठं? इन्कम टॅक्स अधिकारी. कुठं? इन्कम टॅक्स अधिकारी. काय नाव तुमचं? हा, तुमचं नाव काय? पवार. पूर्ण नाव सांगा दादा. पूर्ण नाव सांगा. महादेव बाबूराव पवार. बर, कुठं आहे कार्यरत तुम्ही? औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर. हा. बर, मग तुमचं काय अधिकार आहे तुमच्याकडे? सत्यता काय आहे? तक्रार घ्यायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? त्यांनी केली तक्रार आमच्याकडं. काय म्हणून तक्रार केली? त्या वृद्धाश्रम मध्ये सगळं बनावट आहे. बर, मग या चौकशी करा इथं. कधी येत आहे? एक पेशंट आहे आमच्या मध्ये आज सध्या. कुठं? तुमच्याकडेच आहे सध्या, आहे तुमच्या व्यवस्था. कोण? नाव सांगत नाही. बर, मग आहे तर चौकशीला. कुठून येणार आहे तुम्ही? हा? तुमचा हा नंबर मी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला देणार आहे बरं का? हा, द्या लगेच द्या. हा, तुम्ही अधिकारी म्हणून फोन केलाय आणि लगेच द्या ताबडतोब द्या. इन्कम टॅक्स अधिकारी म्हणून तुम्ही फोन केलाय. हा, द्या लगेच द्या. हा. तुमची व्हिडिओ याच्याकडे आहे, तुमची व्हिडिओ आहेत कोणाकडे? नानांना काढलेले आहेत व्हिडिओ. बर बर, ठीक आहे. तुमच्या आश्रममध्ये व्हिडिओ आहेत ना आमच्याकडे. असू द्या ना, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. चांगली. तुमचा नंबर, हा नंबर तुमचा सोशल मीडियावरती मी शेअर करतोय बरं का? करा. हा, तुम्हाला येतील अधिकाऱ्यांचे फोन आता. हा, छत्रपती संभाजीनगर मधून बोलता ना? हा, ठीक आहे, चालतंय. बघू, माझ्या पद्धतीने घेतोय मी तुमचा नंबर आता. घ्या. हा, परत हा, कुठल्या कार्यरत आहे, कुठल्या पोस्टला आहे तुम्ही? कुठल्या पोस्टला आहे? हॅलो बेंगळुरू. कुठल्या पोस्टला आहे तुम्ही? हॅलो, कुठल्या पोस्टला आहे तुम्ही? तुमची पोस्ट बेस्ट आम्ही सांगतो तुम्हाला. हा, बोलाय काय आता? अधिकारी म्हणून फोन केला म्हणलं पोस्ट सांगायला काय त्रास आहे? पोस्ट तुम्हाला आता जेव्हा भेट द्यायला पोस्ट बेस्ट कळलं तुम्हाला आमची. मग भेट द्यायला संभाजीनगर मधनं येतं. तुमचा जिल्हा कुठला येतो? कोळप्याचा जिल्हा कुठला येतो? जालना येतो का जळगाव येतो?
कोणाचा? आमचा जिल्हा. कोळप्याचा तक्रार कुठे केली त्याला? आमचा जे जिल्हा आहे ते छत्रपती संभाजीनगरच आहे. हा, कोळप्याचा जिल्हा कुठला आहे ते आम्हाला नाही माहिती. मग कशावर तक्रार घेतली तुम्ही? तक्रार सेंट्रल ला आम्हाला तुमची तक्रार केलेली आहे. सेंट्रलला म्हणजे कुठं? सेंट्रलला कुठं? म्हणजे छत्रपती संभाजीनगरला केलेली आहे तुमची कंप्लेंट. तुमचा अर्ज वगैरे, तुमचे व्हिडिओ वगैरे आलेले आहेत आम्हाला. बरं, काय म्हणून व्हिडिओ मध्ये काय आहे त्या? ते कळलं तुम्हाला? बरं ठीक आहे, फोन करू नका, डायरेक्ट कारवाई करा. बघू मी काय करायला करतो. हो, डायरेक्ट कारवाई काय कारवाई करायची करा. आहेत. हो बिंदास या, कायदे कानून आम्हाला माहिती आहे. आम्ही काय बोलून दूध पित नाही. काय करायचंय तुम्हाला कारवाई करा. आणि तुमची ही फोन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. बिंदास करा व्हायरल, काय नाही. कारण तुम्ही कुठले अधिकारी मला बघायचाय. छत्रपती संभाजीनगर मधनं फोन करताय, अगोदर औरंगाबाद म्हणताय, तर बघू आपण तुम्ही कुठले अधिकारी आहेत. हो, बघा बघा बघा. तुम्हाला हो, येऊ द्या स्वागत आहे त्यांचं. काय टेन्शन घेऊ नका, बिंदास येऊ द्या. हो ठीक आहे. तर ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्यापूर्वी आपण त्यांना बोललोय की ही तुमची कॉल रेकॉर्डिंग मी व्हायरल करणार आहे. ते काय म्हणले, ते बिंदास करा. आता त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी आपल्याला हा धमकीचा फोन केला होता. तर त्यांचं नाव या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी सांगतोय. मी पोलिसात तक्रार वगैरे दाखल केलेली आहे त्याच्या संदर्भात. तर त्यांचं नाव तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय. आता एकच मिनटं. तर त्यांचं असं म्हणणं येत होतं की आश्रम जर बंद नाही केलं तर आम्ही तुम्हाला जीवित मारू, तेव्हा तुम्हाला आम्ही सोडणार नाही. आणि असं त्यांचं म्हणणं येत होतं की तुमच्यासारखे असे बरेच समाजसेवक आम्ही संपवलेले आहेत, तुम्ही आमच्यासाठी काहीच नाही. तर त्यांचं नाव मी आता या ठिकाणी जाहीर करतोय. राहुल महादेव घुले हे त्यांचं नाव आहे. राहुल महादेव घुले असं त्यांचं नाव आहे. ज्या व्यक्तीनं मला जीवे मारण्याची धमकी दिली, जो व्यक्ती म्हणतोय आजपर्यंत मी बरेच असे समाजसेवक संपवलेत आम्ही, तर तुमच्यासाठी तुम्हाला संपवणं काय आमच्यातले मोठी बाब नाही, तर तुम्हालाही आम्ही संपवू. आश्रम बंद करा, मनोरुग्ण जिथं आले तिथं रस्त्यावर नेऊन सोडा, आणि तुमचं समाजकार्य बंद करा, तुमचं युट्यूब बंद करा. तर हा त्याचा नंबर आहे. राहुल महादेव घुले असं त्या व्यक्तीचं नाव आहे. मला रिअल ओपन धमकी त्यांनी फोनवरती दिलेली आहे. धमकी सुरू होता क्षणी मी लगेच कॉल रेकॉर्डिंग ऑन केली. त्याचं असं म्हणणं आहे, हे पंढरपूर अंताश्रम आणि तुमचं युट्यूब चॅनल आणि आजपर्यंत जेवढी माणसं तुम्ही रस्त्यावरून आणल्यात ती सगळी माणसं रोडला नेऊन सोडा, नाहीतर आम्ही तुम्हाला संपवू, तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. आणि तुमच्यासारखे असे बरेच समाजसेवक आम्ही संपवल्यात, तुम्हाला संपवणं आमच्यासाठी काही लई मोठी गोष्ट नाही. असं बोलणारा हा राहुल महादेव घुले नावाचा माणूस कोण आहे, कुठला आहे, मला काहीच याची कल्पना नाही. आणि तो जो कुणाचं ह्या लाईव्ह व्हिडिओमध्ये नाव घेतोय ह्याची रितसर चौकशी व्हावी, रितसर ह्याच्या विरोधात तक्रार दाखल व्हावी. आतापर्यंत ह्याने किती समाजसेवक संपवल्यात ह्याला चांगलं माहित आहे. मग आतापर्यंत ह्याने जेवढे समाजसेवक संपवल्यात हे जर काय गुपित असेल तर हे उघड केलं यावं, ह्या माणसावर गुन्हा दाखल व्हावं आणि योग्य ती कारवाई ह्याच्यावर आणि ह्याच्या साथीदारांवर व्हावी, एवढीच मी या ठिकाणी मागणी करतोय. जे काही संबंधित अधिकारी असतील किंवा त्यानं आपल्याला इन्कम टॅक्स अधिकारी म्हणून फोन केला, ट्रू कॉलरला त्याचं नाव CBI या नावाने येत आहे. बरेच अशी त्याच्या उलगडा त्या गोष्टीमध्ये होतोय. त्याचं एवढं म्हणणं आहे, ही सगळी मनोरुग्ण माणसं रस्त्याच्या कडाला परत दिसले पाहिजे, हे आश्रमला कुलूप लागलं पाहिजे, आश्रम बंद झालं पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे. तर कसं काय मित्रांनो, माझं या ठिकाणी डोकं चाललं नाही. तर जीवे मारण्याचं धमकीच या ठिकाणी पुन्हा एकदा मला आलेली आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा आलती, पण तो कर्नाटकचा माणूस होता, त्यानं परत फोन करून माफी मागितली. त्यानंतर तो विषय सॉर्ट आउट झाला. पुन्हा एकदा हा विषय घडतोय. काय माणसं वाईट वेळेत या ठिकाणी येतात, इथला आधार घेतात आणि इथनं गेल्यानंतर इथलीच बदनामी करतात. मित्रांनो, एक ही गोष्ट अशी लपून नाही. प्रत्येक दिवसाच्या उजडल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्याकडे सर्व व्हिडिओ आहेत. एक सोडून 8 CCTV कॅमेरे या ठिकाणी लागलेले आहेत. ह्या ठिकाणी असेल किंवा त्या ठिकाणी असेल, प्रत्येक गोष्ट रेकॉर्डेड आहे. मनसोक्त जेवण तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतोय, दिवसा दाखवतोय, पोट भरून जेवण आहे. तर ह्यानं तक्रार केली की 2 नंबर चालतात. 2 नंबर इथं काय चालायचं आहे? जिथं 1 नंबरच नीट चालला नाही तिथं 2 नंबर काय चालायचा आहे? तर हा जो धमकी देणारा व्यक्ती आहे तो कुठला आहे, काय आहे, आपल्याला काहीच कल्पना नाही. रितसर मी पोलीस स्टेशनला, सायबर क्राईमला माहिती दिलेली आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन अशा समाजकंटकांना रस्त्यावर काढून यांची ढींड काढली पाहिजे असं मला वाटतं. एवढं सांगणं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढून त्याचा नंबर या ठिकाणी मी तुम्हाला जाहीर केलेला आहे. त्या नंबरच्या आधारे त्याचं जे मत आहे हे अनाथाश्रम बंद व्हावं. हे सगळे मनोरुग्ण, रामपाल असेल, दशरथ असेल, धना असेल, सर्व सदस्य पुन्हा रोडला नेऊन सोडा, नाहीतर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही.
तुमच्यासारखे बरेच समाजसेवक आजपर्यंत आम्ही संपवल्यात, तुम्हाला सुद्धा संपवायला आम्हाला वेळ लागणार नाही अशा सांगणाऱ्या त्या व्यक्तीला एवढं सांगणं आहे, ह्या व्यक्तीला आणि तुमचं काय वाद आहे हे मला माहीत नाही, पण मी जर यांना सांभाळतोय म्हणून तुम्ही मला धमकी देत असाल तर हे माझ्यासाठी दुर्दैव आहे आणि समाजासाठी पण हे दुर्दैव आहे की अशी समाजकंटक महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातल्या अशा गोरगरीब जनतेला किंवा निराधार लोकांना जर टार्गेट करत असेल तर हे दुर्दैव आहे समाजाचं. हा माणूस कोण आहे, ह्या माणसाच्या मागे कोण आहेत, ह्याला फोन करायला मला लावणारे कोण आहे किंवा ह्याला मला धमकी द्यायला लावणारे कोण आहेत याची चौकशी झाली पाहिजे. याची माहिती पूर्ण आपण देत आहोत. याची कॉल रेकॉर्डिंग याचा फोन नंबर आपण पूर्ण व्हायरल केलेला आहे. त्याचा शोध काढून त्याची गाडवावर धीड काढा एवढीच माझी इच्छा आहे. तर या अनाथाच्या जीवावर जो जो उठल त्याला मी सोडणार नाही, हा माझा शब्द आहे. काय चूक आहे यांची मला एवढं सांग, त्याची काय चूक आहे मला सांग. रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत जगणारा हा बेवारस मनोरुग्ण मतिमंद, याची काय चूक आहे. ह्याला बोलता येत नाही, ऐकता येत नाही. ह्याला मी सांभाळतो आणि ह्याला मी सांभाळतोय म्हणून मला जर तुम्ही जिवंत माराय धमकी देत असाल तर हे माझ्यासाठी दुर्दैव आहे आणि समाजासाठी सुद्धा दुर्दैव आहे. त्याच्यानंतर हा दुसरं, ह्याला सुद्धा मी सांभाळतोय म्हणून मला धमकी येत आहे. हे पांडू तात्या, ह्यांना सुद्धा मी सांभाळतोय मला धमकी आहे. हे आपले पांडुभाऊ मशानभूमीत आणले, ह्यांना जळल्याला प्रेत खाणारा हा माणूस आज आराम करून जेवण करून निवांत झोपतोय. मग ह्याला मी सांभाळतोय म्हणून माझ्यावर जर त्रास होणार असेल तर हे माझ्यासाठी दुर्दैव आहे. हे भाऊ पत्र्याच्या शेडमध्ये रस्त्याच्या कडाला जुन्या बांधकाममध्ये आपलं आयुष्य काढलं, ह्याला सांभाळतोय म्हणून माझ्यावर कारवाई होत आहे. त्यानंतर हे भाऊ हे दोन्ही पण बिहारी आहे. दफनभूमीमध्ये तिसऱ्याला ठेवलेलं जेवण खाऊन जगणारा हा माणूस, ह्याला सांभाळतोय म्हणून मला विरोध आहे. शांताराम भाऊ साताऱ्यामधनं घेऊन आलो रस्त्याच्या कडाला, ह्यांना सांभाळतोय म्हणून माझ्यावर कारवाई मला त्रास देत आहे. बादशाबाईला मोहोळमधनं आणलं, ह्यांना आपण सोलापूर हायवेवरून आणलं. रेड्डी असेल त्या ठिकाणी दंडवते असतील, कोंड्याबाबा असतील, चौकटे असतील, चौकट्यांना आपण हातापायातनं तारा काढल्या, त्यांचं पूर्ण हातपाय 100% आपण झालेले. हे रामपाल असा निरागस आहे. आणि हे आपले संतोष बाबू दिसत नाही, ह्यांना संतोष बाबू ह्यांना काय दिसत नाही. मग ह्या सर्वांना जर मी सांभाळतोय, रस्त्याच्या कडनं कचऱ्यातनं आणून जर मी सांभाळतोय, ह्याच्यामुळे जर मला धमकी येत असेल तर अशा धमकी देणाऱ्या व्यक्तींसोबत काय केलं पाहिजे हे तुम्हीच ठरवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे काय या ठिकाणी संबंधित अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवा. एखाद्या सामाजिक संस्थेला अनाथ आश्रमला धमकीचे फोन येत आहेत, संस्थापक अध्यक्षाला आश्रम बंद करा, अन्यथा आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असे जर धमकीचे फोन येत असतील तर दुर्दैव आहे. अजून तो माणूस एवढं तावानं म्हणतोय की तुमच्यासारखे समाजसेवक आम्ही बरे संपवले, तुम्हाला संपवणं आमच्यासाठी काही किरकोळ गोष्ट आहे. तर आतापर्यंत तरी किती समाजसेवक संपवले हे मला काही माहीत नाही. पण हा मित्रांनो एक चिडाच खूप मोठा आहे. राहुल महादेव घोले या नावाच्या व्यक्तीचा नंबर मी शेअर केलेला आहे. तर नक्कीच त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ह्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मानाचा रामकृष्ण.